जवळपास 32 वर्षाहून जास्त काळ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांचा सहवास लाभला. अघटित घडलं आणि एवढा मोठा नेता ज्याने महाराष्ट्राला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, असा नेता अचानकपणे जाणं ही अत्यंत दुर्दैवी घटना तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडली. खूप प्रसंगी 32-33 वर्षाच्या प्रवासामध्ये 91ला येण्यापूर्वी दादा जिल्हा परिषदेत बसत होते. ते कोणीच नव्हते, साधे कार्यकर्ते होते. तेव्हापासूनच्या प्रवासातल्या किती गोष्टी त्या सांगणं कठीण आहे. मी अनेक वर्ष सुरुवातीला 78 पासून पवार साहेबांच्या सोबत राहिलो. सतत पवारसाहेब कॉलेजच्या जीवनापासून केलं. इथं काही जुने सहकारी त्यांना माहिती की मी शिरूर कॉलेजचा युआर झालो. त्यावेळेला सुद्धा माझ्या पॅम्पलेटवरती शरद पवार साहेबांचा. त्यावेळेला कॉलेज जीवनातल्या त्या गोष्टी होत्या. सिनियर मंडळी त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेलेले होते आणि पवारसाहेबांची त्यावेळेला येस काँग्रेस. तिथपासूनचा प्रवास पाहिला माझा. तर पुढं सातत्यानं मी साहेबांच्या सोबत असताना नंतर साहेबांनी सांगितलं मला, अशोक तू आता माझ्याकडे यायचं नाही, तू अजितदादांच्याकडे जायचं, नावाने हाका मारायचे साहेब. तिथून पुढं मी दादांच्या सहवासात गेलो. कुठलंही काम पवार साहेबांच्यापर्यंत सांगितलं नाही. जेव्हा पक्ष दबंगला त्यानंतर मी साहेबांच्या सोबत गेलो. अनेक कौटुंबिक मित्रत्वाचे जवळचे खूप अनुभव दादांचे मी जवळ पाहणार एक कार्यकर्ता.